नमस्कार. मी बालाजी प्रकाश नांदवटे, सहशिक्षक, विद्यामंदिर हायस्कूल वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये गेली 12 वर्ष कायमस्वरूप पदावरती सहशिक्षक म्हणून काम करत आहे. असे असताना आमच्या संस्थेमध्ये 2 गटामध्ये वादविवाद आहे. तसा कोर्टामध्ये त्यांचा वाद चालू आहे. असे असताना देखील जुन्या कार्यकारी मंडळीने माझी बदली मुलींच्या शाळेत मुद्दाम केलेली आहे आणि माझ्याबरोबर असणारे सहशिक्षिका प्रतीक्षा सदानंद शेळके यांची बदली मुद्दाम होऊन मुलांच्या शाळेत त्रास देण्याच्या भूमिकेनं केलेली आहे. वास्तविक पाहता सदर संस्थेमध्ये कोणतेही कार्यकारी मंडळ अस्तित्वात नाही. असे असताना देखील आमच्या बदल्या जाणून बुजून त्रास देण्याच्या भूमिकेने केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही माननीय शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना 3 महिन्यापासून आम्ही वारंवार त्यांना अर्ज करत आहोत, वारंवार त्यांना भेटत आहोत. तरी देखील त्यांनी आमची कोणत्याही स्वरूपाची दखल घेतलेली नाही. 2 वेळेस सुनावणी ठेवली, परंतु सुनावणीचा निर्णय अद्यापपर्यंत त्यांनी आम्हाला दिलेला नाही. याच्यामुळे माझ्यावर 3 महिने झालं की पगार नाही, वेतन नाही आणि त्याच्यामुळे माझ्या कुटुंबावरती आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्या अनुषंगाने मी उपोषणाला आज बसत आहे. माझ्या ज्या मागण्या आहेत की मला मूळ आस्थापनेवरती रुजू करून घेण्यात यावं व माझं प्रलंबित वेतन काढण्यात यावं व कार्यकारी मंडळ अस्तित्वात येत नाही तोपर्यंत शिक्षणाधिकारी यांनी स्वतः कारभार बघावा, अशी माझी वैयक्तिक स्वरूपाची मागणी मान्य करत आहे. मी त्यांना सांगत आजपासून सुरू केलं उपोषण. जोपर्यंत मला न्याय आणि माझा हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत अखंडितपणे मी हे उपोषण माझं चालूच ठेवेल.